भगवान बिरसा मुंडाच्या जयंतीनिमित्त हजारो विद्यार्थी संविधान चौकात जमलेले आहेत। नेमकं कशाकरिता हे लोक जमलेले आहेत आपण त्यांच्याकडून विचारून घेऊया। आपण पाहत असाल की वेगवेगळ्या वेशभूषेमध्ये हे सगळे ज्या मुली आहेत त्या आल्या आहेत। इतकंच नाही तर काही अशा मुली आहेत इथे की सावित्रीबाई फुले सुद्धा बनल्या आहेत। सावित्रीबाई फुले आहेत, तर वेगवेगळ्या वेशभूषेने ह्या सगळ्या इथे नटून थटून इथे आल्या आहेत। पण नेमक्या कोणत्या मागण्यासाठी हे इथे जमले आहेत संविधान चौकात ते आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया। आपण दादा काय सांगाल, तुम्ही काय कशासाठी तुम्ही इथे जमले आहात? आमची जी मुख्य मागणी आहे, जे की आमच्या भगिनी इथं आलेल्या आहेत, त्यांची मुख्य मागणी हीच आहे की जे आदिवासी जे की शासकीय वसतिगृह आहेत ते आतापर्यंत आम्ही जी मागणी करत आहोत ते आतापर्यंत आम्हाला शासनाने ज्या आमच्या भगिनींना ते बांधूनच दिलेले नाहीत। आतापर्यंत आम्ही वारंवार तीच मागणी करत आहोत की आमच्या ज्या आदिवासी मुलींची शासकीय वसतिगृह ती मध्यवर्ती ठिकाणी एक बांधून द्यायला पाहिजे, परंतु ती वारंवार मागणी करूनही ते आम्हाला आमची मागणी पूर्ण होत नाही। म्हणून आम्ही ह्या माध्यमानं आमचा जो की आजचा कार्यक्रम होता तर त्या कार्यक्रमाच्या माध्यमानं आम्हाला आमच्या आदिवासी विकास मंत्र्यांना आव्हान करायचं होतं की आमची ही मुख्य मागणी आहे किंवा जे की इतर मागण्या आहेत आमच्या, परंतु ही जी की आमची मागणी आहे ती ज्वलंत समस्या आहे ती कृपया लवकरात लवकरात। आज काय गरज पडली? आज तुम्ही पाहत असाल की मानकापूर इथे एक कार्यक्रम सुरू आहे। आदिवासी विकास मंत्री तिथे आले आहेत, मुख्यमंत्री तिथे आले आहेत। इथं असं असताना तिथे विद्यार्थ्यांचा जमघटही लावला आहे। 3-3 दिवस झाले तिथे लोक आले आहेत, तिथे विद्यार्थी आले आहेत। असं असताना तुम्ही संविधान चौकामध्ये एक कार्यक्रम आयोजित केला आहे आणि काय तुमचा नेमका रोष आहे त्यामागचा? आज 15 नोव्हेंबर महामानव बिरसा मुंडा यांची 150वी जयंती आहे, परंतु हा 150वी जयंती असताना सुद्धा इथल्या या मनुवादी RSS प्रणित वनवासी कल्याण आश्रमच्या मार्गदर्शनाखाली आमचे आदिवासी मंत्री अशोक उईके यांनी आमच्या खऱ्या आदिवासींचं खच्चीकरण करण्यासाठी जो आदिवासी समाज आज संविधानिक भाषा बोलून आपल्या हक्क अधिकाराची मागणी करतो त्या आदिवासी समाजाचं खच्चीकरण करण्यासाठी आज कुठेतरी जनजाती गौरव दिन त्यांनी समोर आणला। यामागे त्यांची एक RSS वाली षड्यंत्र असा है, अगर किसी समाज को सामाजिक व्यवस्था से खत्म करना है तो उसकी शिक्षा व्यवस्था को खत्म करो, वो सामाजिक व्यवस्था अपने आप खत्म हो जाएगी। आणि यासाठीच आम्ही वसतिगृहाच्या माध्यमातून या ठिकाणी 5000 विद्यार्थी, नागपूर सारख्या मेट्रो सिटीमध्ये आम्ही 5000 विद्यार्थी शिकतोय आहे आणि हे 5000 विद्यार्थी तमाम महाराष्ट्राचा नाही तर संपूर्ण भारताचा आवाज बनून इथल्या या संघर्षमय संविधान चौकामधून आपल्या हक्क अधिकाराची मागणी करतो। पण जेव्हा हे इथल्या RSS आणि मनुवादी प्रणित सरकारच्या लक्षात आलं तर त्यांनी आमच्यावर जेवणासाठी DBT लावली आणि आमचे जे संघटन होतं हे संघटन विस्कळीत केलं। कारण बघा, RSSच्या एका पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे, आदिवासीला नशेच्या आहारी घाला तो समाज शिक्षापासून आपोआप वंचित होतील, आणि हेच षड्यंत्र आहे। म्हणून आजच्या दिवसाचं औचित्य साधून आम्ही आमच्या समाजाला सुद्धा सामाजिक आवाहन करतो आणि आमच्यातलेच काही दलाल भडवे आहेत, लुच्चे आहेत ज्यांनी समाज विकण्याचं काम केलेलं आहे आणि त्यांनी RSSच्या दावणीला आमच्या समाजाला बांधला आहे। आपल्या प्रतिनिधींच्या माध्यमातून, मीडिया माध्यमातून मी त्यांना सुद्धा एक संदेश देऊ इच्छितो की आमचा आता तरुण बोलायला शिकलेला आहे। आप इतना भी खून ना छिड़को की आदिवासी विद्रोह की भाषा बोलने लगे। दादा, किती विद्यार्थी या तुमच्या या कार्यक्रमाला या जयंतीनिमित्त जमले आहेत? लगभग आता आपल्याला जसं संख्या गिनली तर 4000 पर्यंत विद्यार्थी आहेत नागपूर वसतिगृहामध्ये। आणि भल्याट्टे शहरामध्ये वसतिगृह आता निर्माण करायचंच आहे, कारण की कसं आहे की हा नागपूरसारखा शहर आहे आणि गावाखेड्यामध्ये विद्यार्थी राहतात आणि या नागपूरसारख्या शहरामध्ये मोठ्या संस्थे असतात, मोठ्या इन्स्टिट्यूट असतात आणि विद्यार्थी शिकला पाहिजे म्हणून या ठिकाणी मोठ्या संख्येनं वसतिगृह ओपन केले पाहिजेत। पण सरकारला समजत नाही। सरकारला काय उमजते की असे मोठे प्रोग्राम करतात, 14 15 कोटी त्या प्रोग्रामला इन्व्हेस्ट करतात आणि आपल्या आदिवासी समाजामध्ये जे काही आश्रमशाळेतील विद्यार्थी असतील त्यांना गणवेश सुद्धा देत नाही, ते यांच्याकडे त्याच्यासाठी पैसे नाही। अशा पद्धतीचे आमच्याकडे जे प्रश्न निर्माण होतात ते प्रश्न विचारण्यासाठी आम्ही त्यांच्यापर्यंत जातो, त्यावेळेस त्यांच्याकडून तो उत्तर येते, त्यावेळेस ते म्हणतात की आमच्याकडे फंड नाही आहे। आम्ही वेळोवेळी या समस्या घेऊन जातो डिपार्टमेंटकडे,
पण आमच्या समस्येकडे दुर्लक्ष होत आहे ना. आज त्या आपल्या बिरसा मुंडा जयंतीनिमित्त आपला या आंदोलनाचा जो रूप देऊन आम्ही या मागण्या शासनापर्यंत सांगण्याचा औचित्य दाखवत आहे. दादा, तुम्ही आदिवासी विकास मंत्र्याला आदिवासी विनाश मंत्री असं संबोधलेलं आहे, नेमका काय रोष आहे त्यामागचा? जर आदिवासी विकास मंत्री आमच्या विकास हित संवर्धनाचे असते तर त्यांनी कुठल्याही पक्षाला बळी न जाता, कुठल्याही आकाला बळी न जाता त्यांनी एक विचार केला असता की मी आज आदिवासी समाजाचा खंबीर नेतृत्व म्हणून विधानसभेमध्ये त्यांच्या मंत्री म्हणून उपस्थित आहे, तर मला या गोष्टीची कुठलाच फरक पडला नाही पाहिजे की माझा पक्ष काय म्हणतो, माझे आका काय म्हणतो. मला या गोष्टीची फरक पडला पाहिजे की माझ्या समाजाचा जो विद्यार्थी आहे तो माझ्याप्रती काय विचार करतो, माझा जो गोरगरीब शोषित पीडित समाज आहे तो माझ्याप्रती काय विचार करतो, याची जाणीव त्या आदिवासी विनाश मंत्र्याला झाली पाहिजे होती. आणि त्यांनी याची दखल घेत आज संविधान चौकामध्ये इतक्या 5,000 विद्यार्थ्यांच्या समोर येऊन सन्या आपल्या डोळ्याला डोळा लावून सन्या इथे छाती काढून बोलायला पाहिजे होते की मी तुमचा पालक आहे, मी तुमचा संरक्षक आहे, माझं मंत्रीपद गेलं तरी चालेल, परंतु मी तुमच्यावर अन्याय होऊ देणार नाही, मी समाजाचं संरक्षण आरक्षण यावर कुठल्याही प्रकारचा घात होऊ देणार नाही, याची जबाबदारी मी मंत्री म्हणून घेतो, असे शब्द ते बोलतील. परंतु वनवासी कल्याण आश्रम असो किंवा पक्ष यांच्या तुकड्यावर जगणारे हे जे नेते आहेत, यांच्या तुकड्यावर जगणाऱ्या ह्या ज्या संघटना आहेत, ज्या वनवासी कल्याण आश्रम आणि नेत्यांच्या चाटुकारितावर जगणाऱ्या जितक्या संघटना आहेत, त्या संघटनांनी मानकापूर स्टेडियमला होत असलेला जो जनजाती गौरव दिवस आहे त्या आदिवासीला अपमानित करणाऱ्या गौरव दिवसाला समर्थन दिलं. ते सगळे आदिवासी समाजाचे घातकी आहेत, ते आमच्या समाजाचे विरोधक आहेत, ते आमच्या समाजासाठी विनाशक आहेत. अशा संघटनांचा, अशा पदाधिकाऱ्यांचा आम्ही इथून जाहीर निषेध करतोय आणि आव्हान करतोय की जितकेही देशातील संघटना आहेत, आदिवासी संघटना आहेत, ओबीसी SC मायनॉरिटी संघटना आहेत, त्या सर्व संघटनांना आम्ही आव्हान करतोय कि घर मेरा जल रहा है तो हवाओं का रुख उधर भी होगा, घर मेरा जल रहा है तो हवाओं का रुख उधर भी होगा, राख मैं हो रहा हूँ तो खाक तुम भी होंगे. इस बात को याद रखो और आने वाले अधिवेशन में आप लोगों को चेतावनी कर रहा हूँ, आदिवासी विद्यार्थी संगठन के माध्यम से नॉट ओनली स्टूडेंट, ऑल पीपल्स, ऑल छोटा सोसाइटीज, आप लोगों को हम लोगों से यहाँ से इन्विटेशन दे रहे हैं कि कम से कम 2 से 2.5 लाख की उपस्थिति में सरकार के नाक में दम करने के लिए और हमारे हक अधिकार और संविधान को सुरक्षित करने के लिए आप लोगों को हमारे आंदोलन में आना है. हम लोग गरीब बच्चे हैं, आपके लिए गाड़ी नहीं भेज पाएंगे, हम लोग गरीब बच्चे हैं, आपके लिए खाना नहीं ला पाएंगे, लेकिन हम लोग एक बात का वादा जरूर करेंगे कि हम लोग चाहे भूखे रहो, हम लोग चाहे वंचित रहो, तुम्हारे हक अधिकार और संविधान के ऊपर बौद्धिक रूप से कभी भी प्रहार नहीं होने देंगे, इसका वादा जरूर करेंगे. तो इसी बात को याद रखते हुए पूरे समाज ने हमारे बीच में आना चाहिए. दादा, आज मानकापूर जिथे कार्यक्रम सुरू आहे तिथे विद्यार्थी हजारोच्या संख्येने उपस्थित आहे. आज संविधान चौकात हजारोच्या संख्येने विद्यार्थी आहे, पण तिथे सरकारने किंवा शासनाने बोलवलेले विद्यार्थी आहेत. इथे जे येणारे विद्यार्थी आहेत ते कशासाठी आले आहेत? सर, मला असं म्हणायचं आहे की हा जो कार्यक्रम आहे खास करून आमचा धरती आबा भगवान बिरसा मुंडा यांचं जयंती आहे आणि ते आमचे पालक आहेत. त्यांना हे गरज आहे की हा कार्यक्रम जो आदिवासी विकास विभागाचे विद्यार्थी आहे आणि आम्ही हा विभागाला चालवणारे, प्रशासन चालवणारे आम्ही प्रमुख व्यक्ती आहोत. ह्या मंत्रीला सुद्धा समजायला पाहिजे की हा प्रोग्राम आहे, हा कार्यक्रम आहे माझ्या हक्कावर आणि मी माझ्या स्तरावर या कार्यक्रम केला पाहिजे. आणि हा जो कार्यक्रम त्यांनी म्हणजे पब्लिसिटी करण्यासाठी त्यांनी इथून जे विद्यार्थी आहे, विद्यार्थी संघटनामार्फत किंवा वसतिगृहाचे विद्यार्थी आम्हाला हे निमंत्रण केले होते, परंतु आम्हाला तो कार्यक्रम काय आहे हा आम्ही जाणून घेतला आणि आम्हाला समजलं. म्हणून त्यांनी आजूबाजूचे जे तालुके असतील तिथून त्यांना गुमराह करून त्यांना इथपर्यंत आणले आणि त्यांना त्यांची पब्लिसिटी दाखवण्यासाठी तो प्रोग्राम तिथं घेतला आहे. खरं पाहिलं तर त्यांनी आमच्या इथे संविधान चौकामध्ये येऊन हा प्रोग्राम उत्साहाने साजरा केला असता तर आम्हाला अति आनंद झाला असता. आज आम्ही या इतकं समस्याचं जर यादी तयार करतो म्हटलं तर आमच्याकडे इतकं मोठं समस्या आहे. ते समस्या एकही समस्या आमच्या आदिवासी विकास विभागाने परिपूर्ण आमच्या सोडवण्याचा प्रयत्न करत नाही आहे. तरी आम्हाला असं दुःख वाटते की आम्ही हे शिक्षण घ्यायसाठी आलो, की हे मागण्या मागवसाठी आलो. आम्ही वारंवार हे मागण्या मागवसाठी येणे आमच्यासाठी तर हे शिक्षणासाठी घातक ठरत आहे. आमच्या हा आदिवासी विकास विभागावर म्हणजे एक शोक व्यक्त करण्यासारखा गोष्ट असं आम्हाला वाटत आहे. दादा, जो मानकापूर संकुलामध्ये जो कार्यक्रम सुरू आहे, मुख्यमंत्री तिथे येऊन गेले, तो तुमचा असा आरोप आहे का की
आदिवासी विकास निधी आहे तो तिथे खर्च केला आहे. बरोबर आहे सर. हा जो कार्यक्रम आहे हा कार्यक्रम TRTI संपूर्ण TRTI तिथे सांभाळत आहे. म्हणजे हा संपूर्ण पैसा आदिवासी विकास विभागाचा आहे आणि आमचे जे विद्यमान मंत्री आहे अशोकजी उईके यांना आपल्या पक्षामध्ये विशेषतः ताकद दाखवायची आहे. आताचीच न्यूज आहे हप्त्याभराची, त्यांच्या मुलीला विशेष अधिवक्ता सरकारी वकील म्हणून नियुक्ती मिळालेली आहे मुंबई हायकोर्टमध्ये. हेच त्यांना दाखवायचं आहे की बघा माझ्या मागे किती समाज आहे आणि तुम्ही मला जे बक्षीस दिलं वनवासी कल्याण आश्रमचे, मी जे बुट चाटत आहो, मी जो गू खात आहो ना, त्याचं मला तुम्ही दिलेलं बक्षीस, त्या बक्षिसाचा मी हे पक्षाला मी हे परतफेड करतोय की माझ्या मागे एवढा मोठा समाज आहे. कारण आज स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहे आणि या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका एकंदर लक्षात घेता आमच्या भोळ्या बाबड्या आदिवासी समाजाला बेवकूफ बनवून 15 नोव्हेंबर बिरसा मुंडा जयंतीच्या कार्यक्रमाचं आमिष दाखवून वनवासी कल्याण आश्रम, RSS प्रणित, BJP प्रणित या कार्यक्रमाला भोळ्या बाबड्या समाजाला त्यांनी आणलेला आहे. जनजाती जमाती जो गौरव दिवस तो सेलिब्रेट करताय ते लोक मानकापूर इथे. तुम्ही जातीचा काही उल्लेख केला आहे, नेमकं यामागे तुम्हाला षड्यंत्र वाटतोय? सर, आम्हाला तुम्ही जनजाती म्हणून संबोधित करण्यापेक्षा आमची मागणी आहे, आम्ही या देशाचे मालक आहोत. 5 जानेवारी 2011चा सुप्रीम कोर्टाचा निर्णय आहे की या देशाचे खरे मालक आदिवासी आहेत आणि त्यांना हक्क अधिकार आणि सन्मान हा मिळाला पाहिजे. सर, मी कुठलीही गोष्ट बोलण्यापेक्षा ज्या आदिवासी विकास विभागाने आश्रमशाळेच्या विद्यार्थ्यांचा दुरुपयोग केला, आदिवासी आश्रमशाळेच्या विद्यार्थ्यांची मानसिक अवहेलना केली आणि त्यांना इथेपर्यंत आणलं आणि त्यांना इथे मानसिक त्रास दिला, अशा सर्व अधिकाऱ्यांचं निलंबन आदिवासी विद्यार्थी संघटनेच्या माध्यमातून आम्ही मागणी करतोय की जे लीना बनसोड मॅडम आहे यांचं निलंबन व्हावं, ज्या आयुक्त आयुषी सिंग मॅडम आहे त्यांचं निलंबन व्हावं आणि ज्या TRTIच्या मॅडम आहेत मुधोळ मुंडे मॅडम यांचं सुद्धा निलंबन झालं पाहिजे. कारण तुम्ही तुमच्या प्रमोशनासाठी, तुम्ही तुमच्या प्रचारासाठी आदिवासी आश्रमशाळेत शिकणाऱ्या चिमुकल्यांचा वापर करून घेऊ शकत नाही आणि करून घेऊ देणारही नाही. ही आदिवासी विद्यार्थी संघटनेची दहाड आहे. त्यांना आमची देवेंद्र फडणवीस साहेबांना विनंती आहे की हा जो कार्यक्रम आहे तुमच्या स्वागतासाठी जरी असला तरी हा आदिवासींच्या अपमानाचा कार्यक्रम आहे आणि या अपमानाला आदिवासी विद्यार्थी आणि आदिवासी समाज सहन करणार नाही. म्हणून जे कार्यकारी वरिष्ठ अधिकारी आहेत त्यांचं निलंबन आम्हाला या येत्या अधिवेशनाच्या आधी पाहिजे. अदरवाईज आम्ही सगळे लोकांनी आवाहन केलेलं आहे की आम्ही 2 लाखाच्या कॅपॅसिटीच्या पलीकडे विधानसभेवरती चढाई करणार आहे आणि त्यासाठी तुम्ही तयार राहिलं पाहिजे. नक्कीच भगवान बिरसा मुंडा जयंती आहे, 150वी जयंती आहे आणि या निमित्तानं आज ह्या जयंतीचा कार्यक्रम साजरा करण्यापेक्षा यांनी आपल्या मागण्या पूर्ण करण्याकरिता संविधान चौक इथे गाठला आहे. आणि इतकंच नाही तर महाराष्ट्रातून सर्वच म्हणजे जास्तीत जास्त विद्यार्थी, आदिवासी विद्यार्थी इथे जमलेले आहेत. कॅमेरा पर्सन अजित जोगीसह मी सुदर्शन बागडे, न्यूज नागपूर.